नमस्कार, मी अंजली क्रिएटिव्ह अंजलीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. तर इथे मी घेतली आहे कोथिंबीर. ही कोथिंबीर आपण बारीक कट करून घेऊयात. तर इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ती मस्तपैकी बारीक कट करून घेऊयात. ती ह्या पद्धतीने बारीक कट करून घ्यायची. या पद्धतीने मी पूर्ण कोथिंबीर कट करून घेते आहे. तर इथे बेसन पीठ घातलेले आहे 1 वाटी आणि तांदळाचे पीठ. बेसन पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं आणि लगेच तांदळाचे पीठ 2-3 चम्मच घालून मिक्स करून घ्यायचं. तर तांदळाचे आणि बेसनाचे पीठ मस्त एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. तर त्यानंतर इथे जिरे, ओवा, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेऊयात. पूर्णपणे वाटून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हळद पावडर, मिरची पावडर, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. आणि थोडेसे तीळ घालून घेऊयात. आणि थोडे तीळ मी बाजूला ठेवलेत, ते गार्निश करण्यासाठी आपण नंतर वापरूयात. तर इथे 1 चम्मच धने पावडर घातलेलं आहे आणि आता हे सगळं हाताने मिक्स करून घेऊयात. आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, पण आधी आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. ह्या पद्धतीने पूर्ण पीठ मिक्स झालं की त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊयात आणि त्याचा गोळा बनवून घेऊयात. थोडं थोडं पाणी टाकून गोळा करून घेऊयात. ह्या पद्धतीने पूर्ण दाबून थोडं थोडं पाणी घालून गोळा करून घ्यायचं आहे. जास्त पाणी नाही वापरायचं, थोड्या पाण्यामध्येच आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. छान मळून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपण मळून त्याचा गोळा तयार करून घ्या. तर ह्या पद्धतीने मस्त गोळा तयार होतो. असंच त्याला थोडा वेळ अजून मळून घेऊयात आणि इथे आपला गोळा तयार आहे. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण इथे कढई ठेवली आहे गॅसवर आणि पाणी टाकून ती गरम व्हायला ठेवली आहे. तोपर्यंत एक प्लेट घ्यायची आणि त्याला तेल लावून व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे आपली कोथिंबीर वडी आहे ती त्या प्लेटला चिकटणार नाही. हे झालं की लगेचच जे आपण बाजूला तीळ ठेवले होते ते त्या प्लेटवरती टाकून घेऊयात. आणि कोथिंबीरचा गोळा घ्यायचा आणि तो परत एकदा हातावरती छान मळून घ्यायचा. ह्या प्रकारे तो मस्त मळून घ्यायचा आणि तो गोळा प्लेटमध्ये ठेवून असा स्प्रेड करून घ्यायचा. मी पातळ वडी बनवते आहे म्हणून तो पूर्ण प्लेटला स्प्रेड करून घेते. पूर्ण प्लेटला स्प्रेड झाल्यानंतर आता आपण तीळ घालून घेऊयात वरून गार्निशसाठी. परत एकदा दाबून घेऊयात हाताने. तीळ छानपैकी चिकटतील. मग लगेच ती कढई गॅसवर ठेवलेली तिच्यामध्ये आपण ही प्लेट ठेवून देऊ. ही
प्लेट कढईमध्ये ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिट उकळ काढून घ्यायची आहे. कोथिंबीर मस्तपैकी 15 ते 20 मिनिट उकडायची आपल्याला. तर त्याच्यावरती एक झाकण ठेवून देऊयात. आता 15 ते 20 मिनिटांनी पाहूयात कशी होते. तर इथे कोथिंबीर 15 ते 20 मिनिटांनी पाहूयात, चेक करून घेऊयात. तर ती छान झालेली आहे. आता आपण काढून घेऊयात गॅसवरून आणि थंड व्हायला ठेवून देऊयात. तर इथे 15-20 मिनिट थंड व्हायला ठेवूयात. आता कोथिंबीर वडी मस्तपैकी थंड झाली आहे. तर लगेच तिचे काप करायला घेऊयात. तर इथे कट करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता किती छानपैकी कट होती आहे ती. खूप मस्त कोथिंबीर वडी झाली आहे आपली तयार. ती अशी पण खायला खूप छान लागते आणि तळल्यानंतर तो खूपच छान लागते. तुम्ही पाहू शकता कुठेच तुटत नाही आहे, काहीच नाही. मस्तपैकी कापल्या जाते आहे. ह्या पद्धतीने आपण कट करून घेऊयात बारीक बारीक. तुम्ही पाहू शकता किती छान झाली आहे. तर छानपैकी तिच्या वड्या पडल्या आहेत. तर आता आपण लगेच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात. तर इथे मी कढई ठेवली गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकले गरम करण्यासाठी. तर तेल गरम झालं की लगेच आपण त्याच्यामध्ये वड्या सोडून घेऊयात. तेल छानपैकी गरम झालं की एक एक वडी करत आपण वड्या सोडून घेऊयात. छानपैकी वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर लो फ्लेमवरती आपण कोथिंबीर वडी तळून घेऊयात. तर ह्या प्रकारे आपण तळून घेऊयात कोथिंबीर वडी. खूप छान तळली जाते, तुम्ही पाहू शकता. तुम्ही कोथिंबीर वडी शॅलो फ्राय पण करू शकता. मी तर नेहमी तळते, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, कारण दोन्ही पण खूप छान लागतात. तर इथे कोथिंबीर वडी मस्त तळती आहे. आपण परतून घेऊयात, म्हणजे दोन्ही साईडला छान प्रकारे तळली जाईल ती. या प्रकारे तळून झाली आहे आपली कोथिंबीर वडी. तर ही कोथिंबीर वडी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेच दुसरी तळायला घेते. तर लगेच एका प्लेटमध्ये घेते काढून. तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाली आहे. रंग पण खूप छान आला आहे आणि खूप छान तळली गेली आहे. तर लगेच दुसरी कोथिंबीर वडी पण तळून घेते. तर ह्या प्रकारे दुसरी पण तळून घेतली मी. तर इथे मस्तपैकी आपली कोथिंबीर वडी तळून तयार आहे. तर इथे मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार आहेत. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोथिंबीर वडी कशी वाटली आणि कशी झाली आहे. तर तुम्ही ते पाहू शकता आतपर्यंत तळली गेली आहे. तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.